वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन तुषारर्धवलय शुभ्रवस्त्राव्रताया विनावर्दंड मंडितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभुती देवे सदा वंदिता सामानपतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 61व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 60 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो चिंतनाचा भाग आहे तो 61वा भाग आहे आपला। 61 भाग 60 भाग आतापर्यंत आपण श्रवण केलेत। नविदा भक्ती या चरणावर आपण चिंतन करत आहोत आणि नविदा भक्ती या चरणावर चिंतन करत असताना 9 प्रकारची भक्ती म्हणजे काय आणि एक एक प्रकार कसा आहे याचं आपण चिंतन करत असताना श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ह्या एक एक प्रकाराचं आपण चिंतन करत आहोत। या सर्व प्रकारांचं चिंतन करत असताना आतापर्यंत आपण श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य 7 प्रकार आतापर्यंत बघितल्यात। 8वा जो प्रकार आहे सख्य ज्याला म्हणतात त्या सख्य भक्तीचा आपण विचार, चिंतन आजच्या या 61व्या भागामध्ये करणार आहोत। ह्या सख्य भक्तीची ओळख करून देत असताना समर्थांनी दासबोधामध्ये मांडलेला आहे, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा। अर्थात जर पाहायला गेलं देवाशी जर सख्य करायचं आहे, देवाशी सख्य घडे नेमस्त कधी देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी आणि त्या ठिकाणी ओळख करून देत असताना सख्य देवाशी जर करायचं आहे तर मग जीवलगांशी तुटी पडली पाहिजे। आता हे जीवलग कोण हे कळलं पाहिजे। सर्वात महत्वाचं, जीवलग कोणाला म्हणतात? आज कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये माणसाचे अत्यंत जीवाचे कोण आहेत? जीवाभावाचे ज्याला म्हणतात जीवलग। म्हणजे त्याच्यासाठी तो सगळं काही करायला तयार होतो। समोर मृत्यू दिसतो त्याला तरी तो ती कर्म टाकायला मागत नाही, एवढी जीवाची असतात ती कर्म त्याच्या। बघा ना, एखादा माणूस एखाद्या वाईट व्यसनाधीन जर झाला असेल ना तर त्याला समोर मृत्यू दिसतोय, कारण त्याचाच मित्र त्याच वाईट वासनेमध्ये, वाईट व्यसनामध्ये गेलेला असतोय आणि अशा प्रकारे त्याला तो समोर दिसत असतो मृत्यू त्याचा। लोक मरो मरो जाती, वडिले गेली ही प्रचिती। तरी ती कर्म, तरी ते विचार, त्यांचा तो त्याग करत नाही, ते टाकायला मागत नाही, एवढी जीवाभावाची असतात ती कर्म त्याची। सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे हे वाचूनही मनुष्य टाकत नाही। तंबाखूच्या पुडीवर, त्या गुटख्याच्या पुडीवर कॅन्सर झालेला थोबाड दाखवतात, तो सडलेला थोबाड दाखवतात, तरी सुद्धा मनुष्य त्या व्यसनाचा त्याग करू शकत नाही।
तो व्यसन सोडू शकत नाही. या उलट त्याला जर ते सांगितलं की अरे बघ काय अवस्था होते, त्याचं उत्तर असतंय कोण जगायला आलंय, सगळी मरालाच तर आल्यात. ह्या सर्व गोष्टींचा जर सर्वस्वी विचार केला तर माणसाच्या जीवाभावाचा आज आहे कोण? देवासाठी नाही एवढं करू शकत, नाही करू शकत. ज्या वेळेला त्या साधू पुरुषाची एक दृष्टांत दिला, नवीनच लग्न झालेलं आणि दृष्टांत हे साधू पुरुषांच्या कृपेनेच प्राप्त होत असतात. नवीनच एका माणसाचं ज्या वेळेला लग्न झालं होतं त्यावेळेला काही दिवसासाठी त्याची ती महिला, त्याची ती बाई पत्नी माहेरी गेली. एवढा जीव त्याचा त्या पत्नीमध्ये, तिची आठवण त्याला सतवायला लागली, एवढी सतवायला लागली की त्याला काही केल्या राहावे ना. म्हणून तो त्या सासुरवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. रात्रीची वेळ होती, काळा कुट्टा अंधार पडला होता, पावसाळ्याचे दिवस होते. त्यावेळेला बॅटरीची व्यवस्था नव्हती, टॉर्चची व्यवस्था नव्हती. त्यावेळेला पाऊस चालू असल्यामुळे कंदील घेऊ शकत नव्हता. अशा काळ्या कुट्टा अंधारामध्ये ज्या वेळेला तो मार्गस्थ झाला त्या दिशेने, काही काळ चालल्यानंतर त्याला समजलं की नदीला पूर आलेला आहे. पण ज्या वेळेला तो किनारी गेला त्यावेळेला कशाचा तरी आधार त्याने घेतला. चला म्हणे, बरं झालं, ह्या पुरामध्ये एक लाकडाचा ओंडका वाहत आलेला आहे आणि त्या ओंडक्याचा आधार मला मिळतोय. त्याच्या आधाराने तो पलीकडे गेला. त्या सासूरवाडीच्या घराजवळ गेल्यानंतर पहिल्या माळ्यावर चढायचं होतं. दरवाजे बंद होते, चढणार कसा? तेवढ्यात त्याच्या हाताला दोरासारखं काहीतरी लागलं आणि त्याला पकडून तो चढला. एवढ्या रात्रीचे आलेल्या पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीने विचारलं, तुम्ही आलात कसे? आणि मग त्याने ते संपूर्ण हकीकत सांगितली. सगळा इतिहास त्याने सांगितला, कसा आलो, काय झालो. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला त्याने ते कंदील पेटून खाली बघितलं तर ज्याला तो वर पकडून वर आला होता तो भला मोठा एक साप होता. तो त्या प्रेमामध्ये, त्या आठवणीमध्ये एवढा आंधळा झाला होता की त्या सापाला पकडून तो वर गेला दोर समजून, पण त्याला कळलं नाही की मी पकडून ज्याला चाललोय तो साप आहे. एवढंच नाही तर प्रत्यक्ष ज्या वेळेला सकाळी उजेडल्यावर बघितलं तर ज्या नदीच्या अलीकडून पलीकडे तो आलेला, ज्या ओंडक्याचा आधार घेऊन, तो ओंडका नव्हता तर एक प्रेत होतं. त्या माणसाचं प्रेत होतं. त्या माणसाच्या प्रेतावर बसून तो आलेला. आणि हे ज्या वेळेला त्याला कळलं त्यावेळेला त्याला एवढा पश्चाताप झाला की एका स्त्रीसाठी, एका त्या वासनेसाठी, आठवणी पायी, प्रेमापायी सापाचा दोर वाटू लागला आणि प्रेताचा वंडका वाटू लागला. एवढं प्रेम, एवढं प्रयत्न आणि एवढा आटाप जर मी देवासाठी केला तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा त्याग करून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला डोळ्यांकडे एक वासना आली
ज्या ठिकाणी जी वासना आली त्याच ठिकाणी दाभण घेऊन दोन्ही दाभण डोळ्यामध्ये टाकले. ही वासना माझ्याकडे का आली? का तर आता परिवर्तनाची वेळ झालेली आहे. विचारात त्याचं परिवर्तन झालेलं आहे. देवाला विचारलं, मी जर तुला शोधासाठी, जर तुझ्यासाठी मी निघालेलो आहे, सगळ्याचा जर त्याग करायची इच्छा जर माझ्या पिंडामध्ये निर्माण झालेली आहे, तर हे विचार माझ्याकडे आलेच कसे? आणि अशा दृष्टीहीन म्हणजे दृष्टी नसलेले, डोळ्यामध्ये दोन्ही दाभण खुपसून घेऊन दृष्टी गेलेली असताना जेव्हा सरळ पुढे निघणार जाणार आणि मोठ्या एक विहिरीमध्ये पडणार, तेवढ्यात देवाने हात दिलं, वाचवलं. एवढंच नाही, शरणगतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्न करुणी. अशा प्रकारे जो पांडुरंग परमात्म्याला शरण गेला, जो श्री गुरूंना शरण गेला, जो संतांना शरण गेला, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सुरदास म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यांचा इतिहास, त्यांचं चरित्र आपण पाहतोय. हे परिवर्तन महत्वाचं आहे. देवाशी जर सख्य करायचं आहे तर पडाव्या जीवलगांची तुटी. आणि माणसाच्या आयुष्यात माणसाचे जीवलग कोण आहेत त्यांचा आपण विचार केला पाहिजे. एवढा अट्टास मनुष्य परमार्थासाठी नाही करत, भक्तीसाठी एवढा अट्टास नाही करत, जेवढा अट्टास मनुष्य विषय वाचण्यासाठी करतोय, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतोय. क्षणिक सुखासाठी मनुष्य जेवढा अट्टास करतोय, जेवढे प्रयत्न करतोय मनुष्य क्षणिक सुखासाठी, तेवढे प्रयत्न जर देवासाठी केले तर नक्कीच देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे दुसरं एक दृष्टांत थोडक्यात संतांनी सांगितलं की ज्या वेळेला एका राजाकडे तो चोर चोरी करायला गेला राजवाड्यामध्ये, आणि हे ज्या वेळेला राजाला कळलं त्यावेळेला त्या चोराला पकडण्यासाठी राजा त्याच्या मागे धावला. तो चोर पुढे पळतोय, मागे राजा पळतोय, चोर पुढे पळतोय, मागे राजा पळतोय. पळता पळता चोराने एक विचार केला की अरे, राजाकडे चोरी केली तर राजा माझ्या मागे धावतोय, हीच चोरी जर मी संतांकडे केली, देवाकडे केली, तर देवही माझ्या मागे धावल्याशिवाय राहणार नाही. पण संतांकडे चोरी कसली करायची, देवाकडे चोरी कसली करायची, त्याचीच ओळख संत आपल्या वाड्मयामध्ये करून देतात. तुका म्हणे पोते देवे भरिले नोही रीते. आमचं पोतं देवाने भरलेलं आहे, देव चोरण्यासाठी आमच्याकडे या. परमार्थ घेण्यासाठी, भक्ती घेण्यासाठी, चांगले विचार घेण्यासाठी आमच्याकडे या. आणि संतांकडे जर आपण चोरी केली ना तर आपला उद्धारच झाला समजा. चांगल्या विचारांचा, चांगल्या कर्माचरणाची, चांगल्या गुणांची चोरी आपण संतांकडून करून घ्यायची नक्कीच. म्हणून त्यासाठी संतांचे दरवाजे पण उघडे असतात. पूर्णपणे भांडार मोकळा असतंय, कधीही दरवाजे बंद नसतात. संतांचे दरवाजे कधीही बंद नसतात. नाही, चांगल्या विचाराची चोरी जर करायची असेल तर संतांकडे करा. चांगल्या कर्माचरणाची चोरी जर करायची असेल तर संतांकडे करा. चांगल्या गुणांची चोरी जर करायची असेल तर संतांकडून करा. त्यांच्याकडे तेच मिळणार आहे. हो, चांगल्या विचारांचं, चांगल्या गुणांची, चांगल्या कर्माचरणाचं भांडार त्यांच्याकडे भरलेलं आहे. माग त्यासी पुरे धनी आणि कासी उरे. तुका म्हणे पोते देवे भरिले नोही रीते. एवढं भांडार त्यांच्याकडे भरलेलं. चोराचाही उद्धार आणि ज्यांच्याकडून चोरी करू त्यांचाही उद्धार. ह्या ज्ञानाचं असतंयच तसं.
ज्ञान असं आहे की ज्याच्याकडून चोरू ना त्याचा पण उद्धार होतो आणि जो चोरतोय त्याचाही उद्धार होतो. म्हणून जिवलग दाखवले. बघा ना, हे कुठपर्यंत जिवलग माहिती आहे का? जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत. शरीराकडे शिल्लक आहे तोपर्यंत काम आपला, क्रोध आपला, लोभ आपला, मद मत्सर धम्म संशय तिरस्कार, अभिमान अहंकार, असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा, ह्या सगळ्या कुठपर्यंत? जोपर्यंत शिल्लक आहे ना, संचित आहे ना तोपर्यंत. एकदा संचित संपली की संपता संचिताचे शेष ढकलो न देती. जशी जशी देहाची संचित संपत जाईल ना तसा तसा एक एक विषय बाजूला होतो. कोण नाही राहत, कोणीही राहत नाही, सगळं सोडतंय. काही दिवसांसाठी जर आपल्याला घराच्या बाहेर जर जायचं असेल कुठेतरी, तर घराचा दरवाजे बंद करण्याच्या आधी आपण घरातील जे जे पण काही आहेत, मांजरे कुत्रे जे असतील ते आधी बाहेर जातात. त्यांना माहिती आहे मालकाने ज्यावरती तयारी करायला घेतलेली आहे त्यावरती काही दिवसांसाठी बाहेर चाललेले आहेत, आणि जर दरवाजा लावून गेले तर आपले खाण्यापिण्याचे हाल होतील. म्हणून मालक जाण्याच्या आधी ही सगळी मंडळी जात असते. संपता संचिताचे शेष मग एक 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 निघून जात असतो. अशा वेळी जशी जशी संचित संपते तसे तसे इंद्रियही देहाला सोडून जातात. ऐकायला कमी यायला लागलं, दिसायला कमी लागलं, बोलता येत नाही, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, हात हालत नाही, पाय चालत नाही. संचित आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण करतो. संचित संपली की मग मात्र एक 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 विषय, एक 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 वासना आपल्याला आपोआप सोडून जात असते. घरात कणगे भरलेले असतील तर उंदीर, मांजरी, कुत्री, इतर प्राणी पक्षी असतात. जर त्यांना खायला प्यायला मिळत असेल तर, खाय प्यायला जर बंदच झालं तर ते घर सोडून जातात. आपण म्हणतोय आमची मांजर माझ्यावर खूप प्रेम करते, माझ्या जवळ येते, अगदी माझ्या अंगा खांद्यावर खेळते. तिला दूध मिळतंय तोपर्यंत, तिला खायला आपण देतो तोपर्यंत. एखादा मालक बोलतो आमचा कुत्रा मी घरी गेल्याबरोबर दोन्ही तंगड्या गळ्यात घालतोय माझ्या, अगदी उभा राहतोय, असा सभोवती फिरतोय, त्याला खायला देतोय तोपर्यंत. हे सगळे जे आहेत ना, हे खायला जर बंद झालं ना यांना, तर हे मालकाला कधी सोडतील सांगू शकत नाही. हे जिवलग कुठपर्यंत हो. हे सगळे जे आहेत, वासना धमेन पाडली गळा घालून वेंटाळे वमे गराळा जीवा लाली, वेळोवेळा भयानक काम मगर मिटे सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर ओटेना भुली पडली. हे सगळे कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत. त्यांना खायला मिळतंय ना तोपर्यंत. संपलं ना मग जीव घ्यायला पण मागे येत नाही. आता ते माकड रोज जांभळं द्यायचं मगरीला, चांगली वाटायची तिला, चांगली खायची ती. तो माकड रोज, अगदी मैत्रीच होती त्यांची, रोज जांभळं द्यायचा, मगर खायची, रोज जांभळं द्यायचं, मगर खायची. ते खाऊन मगरीला अगदी समाधान प्राप्त व्हायचं, आनंद वाटायचा. पण एक दिवस मगरीने विचार केला की हा तर झाडावर असतोय, आपल्याला थोडी जांभळं देतोय तर एवढं समाधान वाटतं, एवढा आनंद वाटतोय, एवढे गोड लागतात, आणि हा तर झाडावरच असतोय.
किती खात असेल आणि जांभळं खाऊन खाऊन याचं काळीज किती गोड झालं असेल. मग आपण याचं काळीज का नाही खावं? म्हणून तिने सांगितलं मगरीने की माकड दादा माझ्या पाठीवर बस, मी तुला माझ्या घरी नेते. आता माकड बसलं मगरीच्या पाठीवर. गोष्ट सर्वांना माहिती आहे. एक सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत द्यावा लागतो. आणि योगायोग सख्य भक्तीवर विवरण करत असताना, चिंतन करत असताना जिवलग लय जीवाभावाचा मगरीचा माकड आणि माकडाचा मगर जीवाभावाची एकदम. माकड ज्या वेळेला मगरीच्या पाठीवर बसला, निम्म्यावर मगर गेली आणि तिला माहिती आहे आता पाण्याला हा घाबरणार. म्हणून सांगितलं माकड दादा माझं गरबीर काही नाही, तुला याच्यासाठी आणलंय की तुझं काळीज मला खायचंय. तू रोज जांभळा खातोय, तुझी काळीज किती गोड झाला, किती गोड लागेल, किती गोड असेल. माकड हुशार होत, हुशार होत ते. आणि हुशार होतं म्हणून वाचलं. कारण त्याने सांगितलं का मगरीताई अगं एवढ्या दिवसाची आपली ओळख, एवढ्या दिवसाची आपली जीवाभावाची गट्टी किनाऱ्यावर असतानाच सांगायचं ना, तुला दिलं नसतं का मी? काळीजच पाहिजे ना. पण मी त्या झाडावर काढून ठेवलंय, पहिले तर सांगायचं का नाही? लगेच काढून दिलं असतं तुला. मगर बुद्धू होती म्हणून माकड वाचला, आणि माकड हुशार होता म्हणून माकड वाचला. आज कलियुगामध्ये माणसाची अवस्था हीच आहे. जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत सगळे आपले. घरातले नाही हो, घरातले आपले आहेत ना. आज्ञाप्रमाण जे काही आहे ते सांभाळ सर्वांचं करायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी अधिकारासारखं आपल्याला जे काही कार्य लावून दिलेले देवाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने, ते सगळं काही करायचं आपल्याला. आपल्या घरातले नाही दाखवले. आई वडिलांची सेवा करायची आहे, पत्नीच्या ठिकाणी पती म्हणून हा धर्म आपण धर्माचरण करायचं आहे, मुलाबालांचा सांभाळ करायचा आहे, शेतीवाडी करायची, घरदार सांभाळायचं आहे, सगळं काही आहे. जीवाभावाची जी दाखवलेली आहेत ना, पडाव्या जीवलगांची तुटी म्हणजे कोणाची? जे विषय विकार वासनाचे आहेत, ज्यांच्या गुणे माणसाची हानी होते, मनुष्य उद्ध्वस्त होतो, माणसाचा संसार उद्ध्वस्त होतो, माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. अशा वाईट विचारांशी तुटी पडल्या पाहिजेत, अशा वाईट वासनेशी तुटी पडली पाहिजे, अशा वाईट गुणांशी तुटी पडली पाहिजे. पडाव्या जीवलगांची तुटी. सर्व अर्पावे. सर्व अर्पावे म्हणजे द्वैतात जे प्राप्त झालेलं आहे ते माझं नाही, ते देवाचं आहे, संतांचं आहे, संत कृपेने प्राप्त झालेलं आहे. तिथे तर लिप्त होऊच नाही. कारण जे दिवस मला दिलेले आहेत देवाने, तेवढे दिवस मला संसार प्रपंच करायचा आहे. एकदा देवाची आज्ञा झाली की हात जोडून देवाच्या चरणी लीन व्हायचं आहे. ज्या ठिकाणाहून आलेलो आहे त्या ठिकाणी लीन व्हायचं आहे. ज्या ठिकाणाहून उत्पत्ती झालेली आहे, आलेलो आहे त्या ठिकाणी जायचं आहे. ते तर अर्पण करायचंच आहे, करायचं आहे, पण देह सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करता आला पाहिजे. सर्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. कशासाठी? देवासाठी, परमार्थासाठी आणि भक्तीसाठी, धर्माचरणासाठी, धर्मस्थापनेसाठी. शेवटी प्राण वेचताना सुद्धा बस तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अखंड. म्हणून अखंड शेवटच्या श्वासापर्यंत त्या देवाचं स्मरण, शेवटच्या श्वासापर्यंत. तुझे
रूप स्मरण शेवटच्या श्वासापर्यंत मला राहिलं पाहिजे. हे नम्र निवेदन, ही नम्र प्रार्थना देवाकडे करता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर असेल तर ते मांडलेले प्राण तोही वेचावा. या सख्य भक्तीची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. देवाचं चिंतन जर अखंड आपण करत असू तर तो काळ सुद्धा सार्थक झाला जातो. वेळ कोणतेही असू द्या, काळ कोणतेही असू द्या, काम कोणतंही हातात असू द्या, चांगलं ते काम करता करता देवाचं चिंतन जर असेल तर चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळाचे अखंड जे कार्य असेल ते मंगळच कार्य आपल्याकडून घडणार आहे. एवढंच नाही तर भवसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कायचा नेण्यात येते. ज्याचं सख्य देवाशी झालेलं आहे, देवाच्यात आणि त्या दासाच्यात त्या भक्ताच्यात अंतरच राहिलेला नाहीये, त्याला गर्भवास कसला असणार आहे. त्याला हा संसार रूपी भवसिंधू म्हणजे काहीच वाटत नाही. जनमना ऐसे कृपेचा सागर, दाटला आभारे पांडुरंगा. जिकडे जातो तिकडे प्रत्येक ठिकाणी, जनात जाऊ दे वनात जाऊ दे अजून कुठेही जाऊ दे, पांडुरंगच संपूर्ण ठिकाणी भरलेला याची जाणीव त्याच्या पिंडात होते. जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी तो पांडुरंग भरून उरलेला आहे याची जाणीव त्याच्या पिंडात होते. तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन, दाखविल्या भिन्न परी एक. देवा भक्ताचे बंधन जे आहे, तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक. देव आणि भक्त ही नावं जरी वेगवेगळी असली तरी एकदा सख्य या भूमिकेपर्यंत जर आलं तर वेगवेगळं जरी असलं तरी ते वेगवेगळं नसते. भिन्न दाखविले परी ते एक. देव आणि भक्त वेगळं नाही. म्हणून नामदेवाने देवाकडे नम्र प्रार्थना केली, मला जर द्यायचंच आहे ना तर तुझ्या मंदिराची पहिली पायरीची जागा मला दे. तुझ्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक दासाचा, प्रत्येक भक्ताचा चरणस्पर्श मला झाला पाहिजे. कारण तुझा दास, तुझा साधक, तुझा भक्त आणि तू वेगळा नाहीयेस. भक्त म्हणजेच तू आणि तू म्हणजेच भक्त. देवा, ही जाणीव माझ्या पिंडात उभी राहिलेली आहे, ही जाणीव माझ्या पिंडात निर्माण झालेली आहे. म्हणून जनवना ऐसे कृपेचा सागर, दाटला आभारे पांडुरंग. प्रत्येक ठिकाणी त्या पांडुरंगाचं दर्शन महाराजांना होतंय. म्हणून तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन दाखविले भिन्न परी एक. दाखवायला फक्त भिन्न आहे. देव आणि भक्त हे दोन शब्द जरी अलग अलग असले तरी मात्र त्यांचं कार्य एकच आहे. सख्य भूमिकेपर्यंत गेल्यानंतर वेगळं पण उरत नाही. आणि त्या श्लोकामध्ये आपण जे घेतलं होतं ते सख्याची भूमिका दाखवत असताना अर्जुनाची भूमिका दाखवली. सख्य अर्जुन हा सख्य कोणासारखा असावं तर अर्जुनासारखा असावं. देव आणि मी वेगळा नाही, एकच. म्हणून समर्थांनी मांडलेले आहे, सख्य भक्तीची ओळख करून देत असताना देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी सर्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. देवाशी जर सख्य साधायचं आहे, देवाशी जर सख्य करायचं आहे तर अखंड मी आणि देव वेगळा नाही हे स्मरण पिंडात ठेवायचं आहे. आणि ते स्मरण शेवटपर्यंत आपल्या पिंडात राहावं म्हणून त्याच देवाकडे आपण नम्र प्रार्थना करून, नम्र निवेदन करून आजच्या या 61व्या भागाला आपण पूर्णविराम देत आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.